तुझी माझी यारी भाग 57. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात ऋतिक म्हणाला, रिझल्ट कालच आलाय, परंतु आम्ही तुझा आणि आभाचा रिझल्ट आज बघितला. सावी त्याचे शब्द ऐकून थोडी घाबरते. ती बोलते, तर काय आहे माझा रिझल्ट? ऋतिक तिचा घाबरट चेहरा बघत बोलतो, आभाने टाप केलंय कॉलेजमध्ये, पण तू खूप मुश्किलीने पास झाली. सावी म्हणाली, आभाने टाप केलंय? वाव, मला तिला सांगायला पाहिजे. ऋतिक म्हणाला, तिला ऋषी सांगेल, पण तू आपला विचार कर. सावी म्हणाली, काय विचार करू मी? तू म्हटलं ना की मी पास झाली, तर आतापासून पुढे. ऋतिक म्हणाला, पण सावी, तू खूप मुश्किलीने पास झाली. सावी त्याला पाहत बोलते, तर काय झालं, पास तर झाली ना मी. ऋतिक म्हणाला, तू पागल आहेस सावी. मग सावी त्याला रागात म्हणते, काय म्हटलं तू मला पागल? तर तू महापागल आहेस. मग दोघांमध्ये भांडण चालू होते. इकडे ऋषीने आभाला रिझल्ट सांगितला, ज्याला ऐकून आभा खूप खुश होते. ऋषीही तिला आनंदी बघून स्माईल करतो. तो तिला मिठीत घेऊन बोलतो, काँग्रॅच्युलेशन आभा. मग आभा काहीसा विचार करून बोलते, तू सुद्धा आता ग्रॅज्युएट झालास. ऋषी, म्हणजे तू मला आता कॉलेजमध्ये भेटणार नाही? असं म्हणून आभा नाराज होते. ऋषी तिचा उदास चेहरा बघून बोलतो, तर काय झालं? तो कॉलेज माझा आहे. मी त्या कॉलेजात कधीही येऊ शकतो आणि मला आपला बिझनेसही सांभाळायचे आहे. आभा म्हणाली, खरंच तू अधूनमधून कॉलेजात येशील? ऋषी म्हणाला, मला भूक लागली आभा, काहीतरी खायला आण. आभा म्हणाले, पण ऋषी, घरी काहीच नाही, जेवण संपलंय. जो वाचलेला होता तो तर अभयने खाल्ला. मग काय? ऋषीला राग येतो. ऋषी म्हणतो, तू त्याला जेवण खाऊ घातली? ती बघते की ऋषी रागात आहे. मग ती त्याला प्रेमाने गालावर किस करत बोलते, सॉरी, प्लीज तू पुन्हा गुस्सा नको करू. ऋषी तिच्या किस केल्याने थोडा शांत होतो. ऋषी म्हणतो, ठीक आहे, पण मला भूक लागली, तू काहीतरी बनव ना. आभाला ते ऐकून जोराचा झटकाच लागते. आभा म्हणते, ऋषी, मला काहीच बनविता येत नाही. पप्पाच जेवण बनवितात. ऋषी हे ऐकून हैराण होतो की आभाला काहीच बनविता येत नाही. पण तिचा तो क्यूटसा चेहरा पाहून ऋषीला तिच्यावर प्रेम येतो. तो हसत तिला म्हणतो, काही हरकत नाही, मी आहे ना. तो तिचा हात पकडून किचनमध्ये नेतो. तू सांग की तुला काय खायचे आहे, मी बनवतो. आता आभा त्याचे ऐकून शॉक झाली, कारण तिला माहिती नव्हतं की ऋषीला काहीतरी बनवता येते सुद्धा. ऋषी म्हणतो, आभा, तू मला अशी का बघत आहे? मी जे तुला विचारतोय ते सांग ना. आभा त्याला सांगते की तिला पास्ता खायचे आहे. ऋषी पटकन ॲप्रन घालून तिला आपल्यासमोर बसवून पास्ता बनवायला लागतो. आभा त्याला बघत असते. ऋषी एका प्रोफेशनल शेफसारखा पास्ता बनवत होता. तो प्रत्येक स्लाइसला कसा कापतोय, तो प्रत्येक काम किती बारीकीने करतोय. आभा त्याची प्रत्येक हालचाल अगदी निरखून पाहत होती. ऋषी एका प्लेटमध्ये पास्ता काढून त्याच्यावर हिरवा कोथिंबीर घालून आभाच्या समोर ठेवत बोलतो, आता हा तयार आहे, टेस्ट करून सांग कसा बनलाय. आभा एक चम्मच घेऊन पास्ता टेस्ट करते. जसं ती एक चम्मचभर पास्ता खाते, तिचे रिॲक्शन हैराणीचे होते. ऋषी तिला असं बघून बोलतो, काय झालं आभा, पास्ता आवडला नाही तुला? पण आभा आणखी पास्ता खाते. ऋषी तिला बघत असतो. आभा तर तो पूर्ण प्लेट खाली करते. ऋषीला ते बघून त्याचे हसू काही आवरत नाही. आभा म्हणाली, मी आजपर्यंत इतकं टेस्टी पास्ता कधीच खाल्ली नाही. ऋषी हसू आवरत म्हणतो, मी आहे ना, मी तुला बनवून खाऊ घालेन, ओके? मग दोघंही मिळून पास्ता खातात. ऋषी म्हणतो, उद्या कॉलेजमध्ये फेअरवेल आहे, तर तू मला काय गिफ्ट देशील आभा? आभा म्हणाली, काय गिफ्ट पाहिजे तुला? तुला जे आवडते ते मी देईल. मग ऋषी तिच्या क्लोज येत बोलतो, विचार कर, जर तू हे स्वतः म्हणत आहेस, मग नंतर मला ब्लेम नको करशील की मी हे करू शकत नाही म्हणून. आभा त्याच्या असं बोलण्याने थोडी विचारात जाते. आभा म्हणाली, पण मी प्रयत्न तर करू शकते ना. तेवढ्यात ऋषी तिच्या कानात हळूच बोलतो. आभा ते ऐकून बोलते, तू सोर आहेस की तुला तेच पाहिजे? ऋषी म्हणाला, मी तर पूर्णपणे सोर आहे,
फक्त तू उद्या रेडी हो माझं गिफ्ट घेऊन. ऋषी तिच्या डोक्यावर किस करतो आणि घरी जायला निघतो. पण तो आपल्यासमोर कोणाला तरी पाहून तिथंच थांबतो आणि बोलतो, तुम्ही? आभा ऋषीच्या किस केल्याने स्माईल करत होती आणि आपल्यातच हरवली होती. परंतु ऋषीचा आवाज ऐकून तिची तंद्री तुटते. ती बघते की ऋषीच्या समोर तिचे पप्पा शिवराज पवार उभे आहेत. शिवराज पवार ऋषीला बघतात आणि आभाला बघत बोलतात, तुम्ही दोघे हे काय चाललंय? आभा, तू मला काही सांगशील? आभा त्यांना बघून घाबरली होती. आभा म्हणाली, पप्पा ते मी तुम्हाला आधीच सांगणार होती, पण कधी योग्य वेळ मिळालीच नाही. ऋषीला आभाचा घाबरटपणा जाणवत होता. तो तिच्या पप्पांना बोलतो, आभा आणि मी एकमेकांना प्रेम करतो. आभाला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणूनच तिने हे सर्व लपविले. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून. मला माहिती आहे की तुम्ही आभाला खूप प्रेम करताय आणि तिच्यासाठी तुम्ही बेस्ट फादर आहात. परंतु मी आभाला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. आभाजी अजिबात बोलत नव्हती. ती फक्त ऋषीचे बोलणे ऐकत होती. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी कधीच आभाच्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही. मला आभाला खुश बघायचे आहे आणि तिची खुशी तुमच्यात आहे, असं म्हणून ऋषी जायला लागतो. तेवढ्यात शिवराज पवार बोलतात, थांब, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचे आहे. दोघंही एका रूममध्ये आले. ऋषी त्यांच्यासमोर उभा होता. शिवराज पवार म्हणतात, मला पहिल्या दिवसापासूनच माहिती आहे की तू आभाला प्रेम करतोस. जेव्हा तू त्या दिवशी आभासोबत हॉस्पिटलमध्ये होता, परंतु मला वाटलं की आभा मला स्वतः येऊन हे सर्व सांगेल. ऋषी चुपचाप ऐकत होता आणि थोडा हैराण होता. मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही, पण इतकं माहिती आहे, तू मला आभासाठी पसंत आहेस. कारण तू आभाला तितकंच प्रेम करतोस जितकं मी, आणि हे मी तुझ्या डोळ्यात पाहिले. तिच्यावरील तुझा प्रेम. मला फक्त आभाची खुशी पाहिजे, कारण आभाच्या मॉमची शेवटची इच्छा हीच होती. ऋषी म्हणाला, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी आभाला नेहमी खुश ठेवीन. शिवराज पवार म्हणतात, मला खुशी आहे की तू आभासाठी परफेक्ट आहेस. माझी आभा खूपच भोळी आहे. इकडे आभा केव्हाची हालमध्ये बसून टेन्शनमध्ये होती. ती स्वतःशीच बोलत होती. काय बोलत असतील दोघंही, आणि पप्पाने एकट्यात का बोलवले ऋषीला? काय गोष्ट असेल? पप्पा ऋषीवर रागावत तर नाहीत आहेत ना? काय करू मी? मला टेन्शन होत आहे. ती उठते आणि त्या रूमकडे जाते. ती दारावर नॉक करणारच होती की ऋषी दार खोलतो. आभा त्याच्याकडे बघत बोलते, तू ठीक आहेस ना ऋषी? पप्पा तुझ्याशी काय बोलले? ऋषी स्माईल करतो आणि तिथून जातो. शिवराज पवार म्हणतात, आभा तू दारावर काय करते बेटा? आत ये. आभा आत जात बोलते, पप्पा तुम्ही आणि ऋषी काय बोलत होता? काही प्रॉब्लेम आहे काय? शिवराज पवार म्हणतात, मी उद्याला दिल्लीला परत जात आहे, तर तू सावीसोबत तिच्या घरी राहू शकतेस. आभा आधी तर त्यांचे ऐकून हैराण होती आणि मग दिल्ली परत जाण्याच्या गोष्टीवर उदास होते. आभा म्हणाली, हे काय पप्पा, तुम्ही मला इथं एकटी सोडून परत का जाताय? तुम्ही तुमचं काम इथं शिफ्ट का नाही करत? शिवराज पवार म्हणतात, मला माहिती आहे मी तुला एकटीला इथं ठेवून चाललोय, पण आता मला तुझी चिंता करायची काही गरज नाही. मग आभा कन्फ्युज्ड होत बोलते, पप्पा तुम्हाला म्हणायचे तरी काय आहे? सरळ सांगा ना. शिवराज पवार म्हणतात, तुला ऋषी आवडतो ना? आभा त्यांच्या गोष्टीवर थोडी मान हलविते. मलाही तो आवडतो. तो मुलगा तुला खूप प्रेम करतो आणि तू सुद्धा. मला तुला आनंदी पाहायचे आहे. आभा त्यांना मिठी मारत बोलते, पप्पा तुम्ही माझे वर्ल्डचे बेस्ट पप्पा आहात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.